सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पावसाबद्दल आली आहे। दुष्काळ पडणार, मोठं संकट येणार। या 14 जिल्ह्यात पाऊस नाहीच। इथून पुढे कोरडे वारे सुटले। या भागात पाऊस नाही। जिल्ह्यांची व गावांची नावे लगेच तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आल्याचं पाहायला मिळतंय। कारण पुढच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्याबद्दल आता पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आल्या। 2025 या मागच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना पावसाने घामाघूम करून टाकलं। गेल्या 100 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस मागच्या वर्षी 2025 मध्ये पडलाय। परंतु 2026 मध्ये मात्र पाऊस नसल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। 1972च्या दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती 2026च्या या ठिकाणी पावसाबद्दल अंदाज आता वर्तवण्यात आलाय। असे काही जिल्हे आहेत, असे काय महाराष्ट्रातील भाग आहेत, या भागामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यापर्यंत पाऊस या ठिकाणी पडणार नाही, लांबणार आहे पाऊस। अशा प्रकारची धक्का देणारी आणि चिंता करायला लावणारी, शेतकऱ्यांना विचारात पाडणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि इथून पुढचे पावसाचे दिवस कशा पद्धतीने असणार आहेत याबद्दल जर विचार करत असाल तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी खास तुमच्यासाठी फायदा करून देणारी आहे। 2026च्या आता पावसाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आल्या। 2026चा पावसाळा या जिल्ह्यामध्ये कोरडा जाणार, शेतकऱ्यांना रडवणार। या भागामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यापर्यंत पाऊस त्या ठिकाणी लांबणार आहे, वाट बघावी लागणार आहे। हवामान खात्याकडून जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं संकट या ठिकाणी आलंय। त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता सांगितलंय यावेळी पावसाची शक्यता पूर्णपणे कमी असणार आहे। त्यामुळे पहिल्या पिकाला पाऊस पडेल का हा अंदाज शेतकरी लावत असणार आहेत। पहिले पीक या ठिकाणी आता कसे येईल, म्हणजे यामध्ये बाजरी पीक असेल, मका असेल, सोयाबीन असेल, कापूस अशा वेगवेगळ्या पिकांसाठी पहिला पाऊस आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे, भारतीय हवामान खातं काय सांगितलंय, पुणे वेधशाळा काय सांगते, वेगवेगळ्या तज्ञांनी 2026च्या पावसाळ्याबद्दल नेमकं तुमच्या जिल्ह्यासाठी काय माहिती सांगितल्या ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। भारतीय हवामान खात्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे। 2026 मध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पडणार सगळ्यात मोठा दुष्काळ, शेतकऱ्यांना रडायची अवस्था। या भागामध्ये 2026च्या जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर या पहिल्या पिकासाठी येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्याचं कारण म्हणजे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये एक अशी विचित्र परिस्थिती सध्याला निर्माण झाली आहे, ज्यामध्ये देशामध्ये आता 2026चा पावसाळा अगदी वेगळ्याच पद्धतीने येत आहे। हवामान बदलाला पहिल्यांदाच या ठिकाणी इतक्या लवकर सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळीकडे उन्हाळा जास्त पडल्याचं पाहायला मिळतंय। बघा, आता दुपारी 2 वाजता, 4 वाजता, संध्याकाळी 5 वाजता जरी बघितलं तरी सुद्धा ऊनच ऊन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पावसाळा एक विचित्र बदल या ठिकाणी घडणार आहे। देशामध्ये उपलब्ध असणारी 7 मॉडेल्सनी आता वेगवेगळ्या पद्धतीने 2026च्या मान्सून संदर्भात वेगवेगळे अंदाज या ठिकाणी दिलेत। मग नेमकं 7 वेगवेगळे अंदाज 2026च्या पावसाळ्याबद्दल नेमका आता काय काय या ठिकाणी जाहीर केलेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत आहात, तुमच्या तालुक्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे, कशा पद्धतीचा पाऊस 2025 मध्ये तुमच्या इथं पडलाय, 2025 मध्ये पाऊस या ठिकाणी नको नको वाटला, परंतु 2026चा आता पावसाळा या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, याच गावामध्ये पाऊस कशा पद्धतीने असणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। 2026 मध्ये नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार आहे, पाऊस नेमकं कधी सुरू होणार आहे, पाऊस सुरू झाल्यानंतर केव्हा थांबणार आहे, विश्रांती घेणार आहे आणि विश्रांतीनंतर परत कधी पाऊस सुरू होणार आहे, नेमकं पेरणी कोणत्या महिन्यामध्ये पहिली करावी लागेल, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे। 2025 या मागच्या वर्षाचा पाऊस प्रचंड पडला, शेतकऱ्यांना वैताग आला, महापुरामध्ये सगळं वाहून गेलं। परंतु 2026ची परिस्थिती मात्र अतिशय इथून पुढे बिकट असणार आहे। सध्याला या ठिकाणी किती ऊन वाढले तुम्ही बघू शकता, विचित्र असणार आहे। त्यामुळे भारतीय हवामान खात्याने ही तातडीने या ठिकाणी खास तुमच्यासाठी सूचना दिल्या, शेतकऱ्यांसाठी सूचना दिलेत। व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यात आधी भारत देशामध्ये जे 7 मॉडेल्स आहेत, तर 7 हवामान खात्याचे मॉडेल्स आहेत, तर ते प्रत्येक मॉडेलचं नेमकं 2026च्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाबद्दल नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे
याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या पिकांचं पाण्याचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित आता करता येणार आहे. तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. आता विषय थोडा तांत्रिक आहे, त्यामुळे तुम्हाला इतक्या सोप्या आणि सरळ व्यवस्थित भाषेत कोणी सुद्धा आजपर्यंत समजावून सांगितलेलं नाही. मी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी सांगणार आहे. सर्व व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत बघा. कुठलाही नकाशा किंवा कुठलाही या गोष्टी तुम्हाला इथून पुढे पावसाबद्दल, पाऊस कसा असेल हे पाहण्याची गरज नाही. व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया. 2026 मध्ये पावसाळा कधीपासून सुरू होणार आहे, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरामध्ये नेमका पावसाळ्याबद्दल दुष्काळाचं सावट का म्हणलेलं आहे, त्यामुळे अचानक 2026चा या ठिकाणी पावसाचा विचित्र पद्धतीने अंदाज गेल्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदाच जाहीर केला आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वेगळी असणार आहे. सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. या वर्षातला पाऊस काळ कसा असणार आहे समजून घेण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आपला भारतीय मान्सून आता या ठिकाणी प्रामुख्याने 2 ते 3 भारतीय मान्सून या ठिकाणी आता कशा पद्धतीने असतो बघा. पहिल्यांदा आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे पहिल्या पिकाचे पाऊस आहेत तर ते 2 ते 3 जागतिक घटकावर अवलंबून असतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशांत महासागराचे पाण्याचे तापमान कसं आहे, यानुसार दुष्काळ पडणार की मोठा पाऊस पडणार हे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला समजेल. या प्रशांत महासागरामध्ये आता विषुववृत्तीचा जवळचा जो काय या ठिकाणी पाण्याचा भाग आहे, तिथे जरी पाणी सरासरीपेक्षा जास्त थंड जर झालं, बर्फासारखं झालं तर त्याला या ठिकाणी लायना म्हणतात. सर्वांनी कान देऊन ऐका. तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कसा राहणार आहे 2026चा, तसेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिना या ठिकाणी पाऊस कसा राहणार आहे. 7 मॉडेल्स नेमकं काय सांगतात, अंदाज या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. पेरणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करावी लागेल, कोणता महिना तुमच्यासाठी पाऊस काळ जास्त असणार आहे, कधीपर्यंत या ठिकाणी पाऊस पडणार नाही, सर्व अपडेट तुम्हाला सांगणार आहे. परंतु जो भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो तर यावर्षी उलट असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरासरीपेक्षा जास्त गरम जर पाणी या ठिकाणी असेल तर आता या ठिकाणी यल निनो त्याला म्हणतात. आणि यल निनो म्हणजे भारतीय माणसाचा या ठिकाणी पाऊस पडत नाही मान्सूनचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा घटक आता पावसाबद्दल पाहिला जातो तो म्हणजे हिंदी महासागरातील यल निनो, लानेन. काय म्हणतो तर तुम्हाला यल निनो, लानेन यामधला फरक थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. फक्त तुम्ही एवढं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, लानेन म्हणजे आपल्यासाठी लय भारी आहे आणि यल निनो म्हणजे आपल्यासाठी लय वाईट आहे. हे सोपं तुम्ही 2च या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपल्या देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि पूर्वेकडील बंगालचा उपसागर यातील तापमानाला फरक या ठिकाणी असतात, त्याला आयओडी म्हणतात. या दोन्ही महासागराविषयी युरोप खंडात आता हिवाळ्यात किंवा या ठिकाणी हिवाळ्यात सुद्धा बर्फ पडतो आणि उन्हाळ्यात एप्रिल, मे आता या चालू महिन्यामध्ये या ठिकाणी भारताच्या जमिनीचे तापमान किती वाढत आहे हे सुद्धा तितकेच यावरून महत्त्वाचं ठरतं की पाऊस पुढे पडणार आहे का नेमकं या ठिकाणी राहणार आहे. तर बघा, युरोपमध्ये बर्फ जास्त पडला तर उत्तर गोलार्धात थंड या ठिकाणी वारे असते आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना कुमकुवत करू शकतात. युरोपमधील बर्फवृष्टी, उन्हाळ्यातील तापमान घटक आता आजच्या या तारखेला काहीच सांगू शकत नाही, कारण त्या घटका अजून या ठिकाणी पुढे काढायचे आहेत. परंतु समुद्राचे पाणी जर जमिनीवर या ठिकाणी सारखे पटकन तापत नाही तर हे लक्षात आलं तर खरंच या ठिकाणी असलं तर पटकन थंड या ठिकाणी समुद्राचे पाणी होत नाही. समुद्राला एक मेमरी असते. आज समुद्रात जे काय तापमान आहे याचे तापमान आपल्याला पुढच्या 6 महिन्यामध्ये नेमकं या ठिकाणी पाऊस कशा प्रकारे पडणार आहे याचा अंदाज समजू शकतो. म्हणूनच आज आपण फक्त महासागरातील उपलब्ध डेटा आधारे 2026चा पहिला पाऊस कसा असणार आहे याचा अंदाज समजून घेणार आहोत. आपण व्हिडिओचा मुख्य भागाकडे वळूया. सध्या आता प्रशांत महासागरामध्ये नेमकं काय चालू आहे. जर यल निनो जर बघितला तर 3.4चा आहे. या क्षेत्राचा विचार केला तर प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागी जिथून मान्सूनची दिशा निश्चित होते तिथे सध्या ती लानाना स्थिती आहे, म्हणजे तिथलं पाणी अजून तरी थंड आहे. पण चिंतेची बाब अशी आहे, हे थंड पाणी या ठिकाणी कोमट व्हायला सुरुवात झाल्याची माहिती देखील समोर आली आहे, म्हणजे गरम व्हायला सुरुवात झाल्या. अजून जर गरम या ठिकाणी जास्त झालं तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांसाठी पहिल्या पिकाला पाऊसच नसणार. कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस नसणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार नाही, तुम्ही पहिली पेरणी कधी करायची, कोणत्या भागामध्ये सर्वात पहिल्यांदा पाऊस पडणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु 17 नोव्हेंबरला तिथल्या पाण्याचे तापमान जे आहे तर ते 0.7 अंश या ठिकाणी होतं. 24 नोव्हेंबरला अजून खाली गेलं, त्यानंतर 0.5 अंश ते 5 अंश सेल्सिअस पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. त्यानंतर पुढे या ठिकाणी तापमान ते वाढू लागले. म्हणजे साधारण जर आता बघितलं
तर मे या ठिकाणी महिन्यापर्यंत हा तापमान जे आहे तर ते कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे मे महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी हवामानाची खूप भीती बाळगण्याची गरज आहे। त्यामुळे 2026 नंतरच्या काळाचं तसेच हवामान तज्ज्ञाचा या ठिकाणी कपाळावर आट्या सगळ्यांच्याच टेन्शनच्या या ठिकाणी उठले आहेत। कारण 2026चा अंदाज आहे तर तो भयानक अंदाज वर्तवण्यात आलाय। आजपर्यंत कधी सुद्धा अंदाज या ठिकाणी असा वर्तवण्यात आलेला नव्हता। मग मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या काळात पावसाचा लहरीपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो का, हे सुद्धा या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। अमेरिकेची नेवाई संस्था आहे त्याचे प्रतिनिधी सुद्धा म्हणू लागलेत की जुलै ऑगस्ट सप्टेंबर या मान्सूनच्या 3 महिन्यात एल निनो सक्रिय होण्याची 45%हून अधिक शक्यता आहे। आता या प्रमाणात सामान्य मान्सूनच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे। म्हणजे 2026च्या पावसाळ्यात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। आता आपण एका मॉडेलवर विसंबून न राहता इतर मॉडेलचाही या ठिकाणी अंदाज घेऊया। इथून पुढे लक्ष द्या, आपल्या भारतात या ठिकाणी भारतीय विभागाचे IMD पुणे मॉडेल आणि ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते तसेच या ठिकाणी आता BOM आणि अमेरिकेचे CA2 मॉडेल यांचा समावेश आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलियाचा विभाग सध्या तरी एल निनो लगेच येईल असं स्पष्टपणे सध्याला तरी ते काय सांगत नाही आहेत। यामध्ये मे महिन्यापर्यंत ते तटस्थ राहील। त्यांच्या डेटामध्ये एक गोष्ट लपून बसलेला आहे ते म्हणजे आता ग्राफची दिशा या ठिकाणी एल निनोच्या बाजूने या ठिकाणी झुकलेला आहे। म्हणजे जरी त्यांनी रेड अलर्ट दिला नसला तरी इशारा नक्कीच दुष्काळाची या ठिकाणी परिस्थिती सांगत असल्याचं सांगण्यात आलंय। तुम्ही म्हणाल की जर प्रशांत महासागरात गडबड झाली तर आपला हिंदी महासागरात आपल्याला वाचवेल का, तर सध्या हिंदी महासागरातून खूप मोठ्या आशेची किरणं सध्याला तरी या ठिकाणी दिसत नाहीत। सध्या आपल्याला अयोगी व निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक पावसाबद्दल चिन्हे या ठिकाणी आता दिसून येत आहेत। निगेटिव्ह आयोडी असताना या ठिकाणी पाऊस सहजा कमी होतो, तो दिशा बदलतो। सुदैवाने येणाऱ्या काळात हा निगेटिव्ह आयोडी संपून न्यूट्रल होईल असा अंदाज या ठिकाणी आता दिसत आहे। मे महिन्यापर्यंत आयोडी शून्याच्या आसपास राहील आणि ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याच्या मान्सूनच्या सुरुवातीला आयोडी कडून विशेष मदत मिळण्याची फार शक्यता कमी आहे। जर या ठिकाणी 2026च्या म्हणजेच आताच्या वर्षात मान्सूनच्या काळात या ठिकाणी आता पॉझिटिव्ह आयोडी तयार झाला तर एल निनोच्या प्रभावाला या ठिकाणी अशी अंशी करू शकतो। तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते हे सुद्धा सांगणार आहे। पण सध्याला तरी स्पष्ट त्या ठिकाणी दिसत नाही आहे। त्यामुळे समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्याला तरी मान्सूनसाठी तटस्थ नकारात्मक संकेत मिळत आहेत। त्यामुळे विज्ञान आणि आकडेवारी एका बाजूला आणि इतिहास या ठिकाणी एका बाजूला 1972 पासून ते आता 2023 पर्यंतचा या ठिकाणी आता इतिहास जर आपण तपासला गेला तर एक गोष्ट या ठिकाणी जाणवते, जेव्हा जेव्हा एल निनो आलाय तेव्हा तेव्हा भारताच्या मान्सूनवर विपरीत परिणाम या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी झालेला पाहायला मिळाला। दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि पिकांचे नुकसान एल निनोचे समीकरण बनते। मात्र आता त्यातही अशी किरण दिसत आहेत की 1914, 1919, 1963, 1997 ज्यावेळी समुद्रात एल निनो पूर्णपणे ताकदीने सक्रिय होता तरी भारतात पाऊस काळ सरासरीपेक्षा त्यावेळी जास्त झाला होता। कशामुळे घडलं तर त्या काळी स्थानिक हवामान चक्रीवादळे व इतर नैसर्गिक घटकांनी मान्सूनला साथ दिली होती। त्यामुळे 2026 हा एल त्या ठिकाणी आता निर्णय येणार का, म्हणजे पाऊस मोठा पडणार का हे या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। आता दुष्काळच पडेल का हा निष्कर्ष सध्याला तरी काढणं या ठिकाणी घाईचे ठरणार नाही। एल निनो असूनही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊ शकतात, ते जमिनीवर चांगला पाऊस देऊ शकतात, हा चांगला या ठिकाणी अंदाज आहे। पण एकंदरीत जर विचार केला तर प्राथमिक अंदाज या ठिकाणी हवामान खात्याच्या अंदाजावरून असा या ठिकाणी आता वर्तवला आहे की 2026च्या मान्सूनमध्ये या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कदाचित जूनमध्ये पाऊस वेळेवर येईल पण जुलै ऑगस्टमध्ये पावसाची मोठी उघडीप राहण्याची शक्यता अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। मग नेमकं पुढे काय होईल याबद्दल आता आपण वाट पाहावी लागेल, कारण पुढचा अंदाज या ठिकाणी सुस्पष्टपणे या ठिकाणी आता सध्याला तरी या ठिकाणी आता सांगता येत नाही। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही याचा अंदाज तुम्हाला पुढील 1 मे पासून सविस्तरपणे या ठिकाणी सांगण्यात येईल। कारण सध्याला परिस्थिती या ठिकाणी काटावर आहे। काही जण म्हणतात पाऊस पडणार नाही, काही जण म्हणतात पाऊस पडणार, परंतु 70 ते 80% लोक पाऊस कमी पडणार असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे आपण एकच आशा धरूया, लवकरात लवकर पाऊस मोठा पडावा, परंतु सध्याला तरी तशी चिन्हे दिसत नाहीत। कारण वातावरण खूप तापलेलं आहे, बाहेर बघितलं उन्हाचा तडका फुल जाणवत आहे।
त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये चिंता आहे, परंतु लवकरच पाऊस मोठा पडेल असे गृहीत धरूया आणि अशी शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।